बरं, ही जी लोक आहेत ॲक्टर्स आणि इन्फ्लुएन्सर्स मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधले, ज्यांना 1-1 मिलियनपेक्षा खूप जास्ती संख्येनं सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत, ज्यांचं काम कित्येक लोकांना आवडतं, त्यामुळे दे लुक अप टू देम, त्यांचे विचार त्यामुळे त्यांना पटतात. आणि जर खरंच त्यांनी एखाद्या गोष्टीबद्दल माहिती दिली किंवा विचार मांडले तर ते खूप चांगल्या पद्धतीनं खूप मोठ्या संख्येपर्यंत पोहोचू शकतात. असं असतानाही जेव्हा खरंच गरज असते तेव्हा ही लोक कुठे गायब होतात? मला हा फार जेन्युइन प्रश्न आहे. आणि ही लोक अशी आहेत ना की अचानक ना आता त्यांना ग्लोबल पीस, अमन हवंय, म्हणजे युद्ध वगैरे एकदमच त्यांच्या अंगावर येतंय. पण युद्ध मुळात भारताने सुरू नाही केलेलं. जेव्हा पहलगाममध्ये निष्पाप हिंदूंना धर्म विचारून पॉइंट ब्लँक गोळ्यांनी मारून टाकलं, तेव्हा तुमचे डोळे फुटले होते का? एखादं युद्ध किंवा एखादा अटॅक जेव्हा डिफेन्स म्हणून केला जातो किंवा रिॲक्शन म्हणून केला जातो, त्याला आपण युद्ध सुरू करतोय असं म्हणत नाहीत. हे बेसिक आहे. आणि तशी वेळच आली असेल तर युद्ध करण्याला पर्याय नाही, कारण धर्म वाचवायचा असेल तर ह्या आधीही धर्म वाचवण्यासाठी खूप मोठी युद्ध झालेली आहेत. आणि देशापेक्षा, धर्मापेक्षा मोठी कुठलीही गोष्ट नसूच शकते. म्हणजे मला खरंच कळत नाहीये की आता ऑल आईज ऑन अमुक, ऑल आईज ऑन तमुक, ऑल डोळे ऑन ढमुक, हे सगळे डोळे फुटलेत का? किंवा तुम्ही घाबरताय कुठल्या गोष्टीला? वाय आरंट यू व्हॉइसिंग फॉर राईट थिंग्स? तुम्हाला भीती कुठल्या गोष्टीची वाटतेय? तुमच्याकडे इतकी चांगली एक पॉवर आहे सोशल मीडिया नावाची, ज्याचा करेक्ट वापर केला तर खरंच. आणि बाकी कशावर नका बोलू रे, पण स्वतःच्या देशाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही बोलतच नाही आहात. आता तुम्हाला अचानक असं वाटतंय की बाबा शांती पाहिजे आणि वर्ल्ड पीस पाहिजे. जर सरकारने हे केलं नसतं ना तर तुम्ही त्यावर नाही रडला असतात की बघा एवढं पहलगाममध्ये झालं आणि सरकार हाताची घडी घालून बसले. म्हणजे सरकारने करायचं काय? किंवा मग तुम्ही काहीतरी करा ना. तुम्ही जे बेअर मिनिमम करू शकता की तुम्ही तुमची मतं रोखठोकपणे मांडू शकता, तुम्ही तेवढंही करत नाही आहात ना. आपला देश आत्ता एकत्र येऊन कुठल्या तरी गोष्टीसाठी लढतोय. बरं, ते आर्म्ड फोर्सेस तुमच्या आमच्यासारख्या लोकांसाठी तिथं युद्ध लढाया करतायत. ऑल यू कॅन डू इज ॲटलिस्ट बी वर्थ फॉर इट. तुम्ही निदान तुमची लायकी आहे एवढं तरी सिद्ध करा. एक जागृत नागरिक आहात इतकं तरी तुम्ही वागू शकता. कुठला भ्याडपणा आहे हा? आणि जर तुम्हाला इतर देशांचे इतके पुळके येत असतील तर ह्या देशात राहून इथंच काम करून, इथे प्रसिद्धी कमवून, इथे ग्लॅमर कमवून, इथेच पैसे कमवून, इथेच फॉलोअर्स कमवून कशाला बसलायत? प्लीज लीव्ह. तुम्हाला हवं त्या देशात जाऊन राहा. कारण कणहव आणि पुळके स्वतःच्या मातृभूमीची येत नसेल, तुम्हाला लाजा कशा वाटतात रे? स्वतःच्या देशाबद्दल, स्वतःच्या मातृभूमीबद्दल लाज वाटते तुम्हाला? जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्हाला तुमची तोंड उघडून बोलता येत नाही. होपलेस अशी कोणीही जर तुम्ही लोक माझ्या लिस्टमध्ये असाल तर प्लीज अनफ्रेंड युअर सेल्फ, रिमूव्ह युअर सेल्फ फ्रॉम माय फॉलोअर्स लिस्ट. मला ब्लॉक करा हवं तर. मी समोर तर येऊच नका, कारण मैत्री होऊच शकत नाही. पण सोशल मीडियावर तरी दिखावा कशाला करायचा? सगळ्यात महत्वाचं ह्या जगात आपला देश असतो, आपलं कर्म, आपला धर्म असतो. आणि आपण खरंय आपण घरात बसून काय करणार आहोत, पण निदान आपण आपले विचार, आपण अभिमान बाळगूयात आपल्या देशाविषयी, आपल्या सैन्याविषयी. तुम्ही तेवढंही जर करू शकत नसाल तर तुम्ही नपुसकलिंगी आहात, इतकंच मी म्हणू शकते.